गोपीचंदजी पडळकर साहेब, आज पडळकर साहेबांचा एवढ्या मोठ्या स्वरूपाने सत्कार होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी आनंददायी बाब आहे. नमस्कार, मी राजनंदिनी विठ्ठल पडर, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जावली तालुका फलटणची इयत्ता 3रीची विद्यार्थिनी तुम्हा सर्वांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. जननायक, युवानायक, विकासपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय प्रवासाकडे पाहिल्यानंतर मला एक कविता आठवते. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला, अजून अशी भिंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, पर जळेल ती झोपडी, अशी आग ज्वलंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. येतील वादळे, खेळेल तुफान, तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे, हे माझ्या पावलांना पसंत नाही. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. एकच लक्षात ठेवा, कामाचा माणूस, जीवाचा सखा, माझा गोपीचंद शब्दाचा पक्का. धुरंधर धाडसी हुकमाचा एक्का, तुमचा विश्वास सार्थ ठरवणार, 101%, 101%. महाराष्ट्राचे युवा नेतृत्व, उपेक्षितांचा आवाज, दिनदुबळ्यांचे कैवारी, बुलंद तोफ, आक्रमक व फारडे व्यक्तिमत्व असणारे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब हा तुम्हा आम्हाला लाभलेला एक हिरा आहेत. आमदार साहेबांना आम्ही प्रेमाने गोपशेठ म्हणतो. गोपशेठ म्हणजे काय? गोपशेठ म्हणजे फिरता वारा. गोपशेठ म्हणजे काय? गोपशेठ म्हणजे वाहता झरा. गोपशेठ म्हणजे रात्री अंधारात चमकणारा तारा. गोपशेठ आहे अंगावरील छारा. गोपशेठ आहे आमच्या सुख दुःखाचा सहारा. गोपशेठ आहे खरा समस्त जनहिताचा नारा. गोपशेठ आहे समाजातील कोहिनूर हिरा. म्हणूनच गोपशेठचा आमच्या वचक सारा. मित्रांनो, आमच्या गोपशेठवर एकदा प्रेम करून पहा, मनापासून त्याच्यावर एकदा तरी मरून पहा. जीवाला जीव देईल तो तुमच्या, त्याचा हात धरून पहा. गोपशेठ नाव एकदा तरी तुमच्या काळजावर कोरून पहा. गोपशेठचा आजवरचा संघर्ष तुम्ही कधीतरी जाणून घ्या. रोज मरतो समाजासाठी तो, एकदा तुम्ही जाणून घ्या. गोपशेठ होणं सोपं नाही, अहो गोपशेठ होणं सोपं नाही. त्यासाठी अहोरात्र खपावं लागतं. त्यासाठी अहोरात्र खपावं लागतं. आटपाडी खानापूरच्या स्वाभिमानी, सुशील, विचारित जनतेला मी नम्र आव्हान करते की आपण सर्वांनी माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी साथ द्याल. आणि ती साथ तुम्ही द्याल याची मला खात्रीच नाही, तर ठाम विश्वास आहे. शेवटी जाता जाता माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय व्यक्तिमत्वाकडे पाहून एवढंच म्हणावंसं वाटतं की सदाशिवाच्या शूला परितो असा परजला, वादळ पिऊनी तो जलधे सम असा गरजला, मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला, वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांचा अडसर तुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृतमातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब जरी जतचे आमदार असले तरी ते खऱ्या अर्थाने 8
गोपीचंद